टॅरेस वरती डायरेक्ट टॅरेस म्हणजे कोण आलं कोण गेलं हे घरच्यांना नाही खबर राहत. आमचे बंगलेवाले नेहमी ते सन ग्लासेस असतील गॉगल असतील त्यांची स्पॉन्सरशिप त्यांची असते स्पर्धेला त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. जोगाई देवी कराटे आणि वांजोळी संघ त्यांचं किती कौतुक केलं तरी बुकिंगची जी सीट असते त्याचे ते तेवढेच पैसे घेतात म्हणजे अध्यक्ष मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. जाऊया मॅचच्या दिशेने महत्वाची मॅच टॉप 4 मध्ये जो विजेता राहील तो टॉप 4 मध्ये जाईल आणि अशी मॅच सध्या आपण पाहिले तर वांजोळी संघ त्यांच्या विपक्ष जोगाई देवी कराटे संघ राम येळवे साहेब देखील आमचे येळेवाडी फायटर्स डेप्युटी संघ मालक राम येळवे साहेब देखील आज व्यासपीठावरती आहेत त्यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू सतायोच्या यावी क्रॉस पॅटर्न खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे थोडा फंबल झाला पहिली धाव वेगाने कंप्लीट केले एकाच धावेत समाधान मानलं जात आहे. इम्पॉर्टंट मॅच जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाईल. संपूर्ण वांजोळी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आलेत. जोगाई देवी कराटे संघाला देखील बऱ्याच शुभेच्छा आलेत. गोलंदाज आपण पाहिलं तर शतायू यावेळी देखील क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न जिथे आपण पहिला चेंडू पकडला फेकलाय अप्रतिम थ्रो मात्र अगदी हाईटने गेलाय. ही धाव देखील कंप्लीट केली जाते. कदाबेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 2 धाव संख्या. बॅकफुटला जाऊन अगदी टॉप एज जिथे आपण पाहिले तर डिप्सवेल एक रिझनला अगदी चेंडू निघून जातोय एका धावेसाठी. यावेळी मात्र पंच केलाय हॅमर केलाय निघून जातोय आणि श्रवणचा आवाज आला असेल तुम्हाला ऐकू. येस या पट्ट्याने सांगितलंय 7 धावेसाठी आहे ठोकलाय षटकार. हो चांगला चेंडू अगदी गुडलेन स्पॉट वरती पडला. हॅट्रिक षटकाराला आबा येळवे साहेब यांच्या माध्यमातून थंडगार पेय असेल हॅट्रिक षटकारासाठी. जे मॅन ऑफ द मॅच आहे तेच त्याला हॅट्रिक षटकाराला आपण एक छान थंड बियर दिली जाईल. आबा येळवे साहेबांनी ते प्राइज लावलंय. मॅच जिंकून दिली तर ब्लेंडर आणि हे सर्व प्राइज आबा येळवे यांच्या माध्यमातून जरूर लावली जाते. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती.
यावेळी देखील क्रॉस बॅटेड अगदी डिप्स केले रिझनला निघून जातोय चौकार. अप्रतिम येतोय फटका आणि श्रवणचा आवाज मात्र आज मैदानामध्ये शांत झालेला नाहीये. हे असतं क्रिकेटचं वेळ, हे असतं क्रिकेटचं प्रेम. संघाच्या पाठी असे कट्टर फॅन असल्या पोटात काही नसलं तरी आवाजामध्ये दम असतो. असे ते खेळाडू असतात, त्यांची भूक भागते, त्यांचं पोट भरतं या चौकारानं षटकारानं. श्रवणची इंटरव्ह्यू आज होणार म्हणजे होणार आणि या टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या, 13 धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ आपण पहिल्या षटकाचा अगदी पूर्ण होतोय. धावसंख्या त्यांना 13 खर्च केली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी अनिल आलेत गोलंदाजीसाठी. मागील मॅचचा हिरो राहिला, मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याची राहिली होती. हो सुरेख फटका उचललाय, फेकलाय, मिड विकेट रिजनच्या बाहेर ठोकलाय. 6 धावांसाठी येतोय. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर स्वप्नीलच्या बॅट मधून हा दमदार षटकार. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझनला. चेंडू मात्र वेगाने जातोय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पडला, त्याच्या चेहऱ्यावरती आदळला. मात्र बॅकअप आहे पहा, समोर अगदी दगड होता, चेंडू त्याच्यावरती आदळला, सरळ तोंडावरती चेहऱ्यावरती आदळला चेंडू. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. 20 धावसंख्या. यावेळी देखील उचललाय, पायामधला चेंडू आणि शतायू आहे, अप्रतिम कॅच तो पकडतोय. आणि तदनंतर आपण पाहिलं तर या टीमचा दाण्या वाघ अर्थातच राज शेलारला अगदी पाठवलं जाते माघारी. बॉसला सूट होते गाणं, की त्याच्या स्पर्धेला हे गाणी नेहमीच सूट होतात. हो आज सचिन आला, मी पाहिलं, मी आलो, मी जिंकून घेतोय सारा. आणि राज शेलार जर माघारी गेला तर राज शेलारचा भाऊ आहे मैदानामध्ये ब्रदर, आणि त्याने लगावला आज षटकार. राज शेलारच्या घरामध्ये क्रिकेट अगदी जगलं जाते. आणि स्वप्नील आहे नॉन स्ट्रायकिंगला, सख्खे मावस भाऊ आज पूर्ण फॅमिली घेऊन मैदानामध्ये उतरलेत. अप्रतिम बॅटिंग राहिली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 26 या आकड्यावरती. 26 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती सजल्या 26. आणखीन एक येतोय क्रॉस बॅटेड, अप्रतिम जाग्यावरून ठोकला हा षटकार आणि मिड विकेट रिझनला केलं जाते कव्हर. येतो आणखीन एक धमाकेदार आणि टीमच्या धावसंख्येला दिले थोडीशी चकाकी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 32 या आकड्यावरती. अप्रतिम बॅटिंग या ओव्हर मध्ये तब्बल 3 षटकार आलेत आणि चांगली बॅटिंग परफॉर्मन्स सध्या वाजवी संघाची चालू आहे. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी सध्या अनिलची, मात्र थोडा महाग ठरला. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 32 या आकड्यावरती. 32 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड.
सुनील हो यावेळी मात्र पहिला चेंडू स्वागत केलं स्वप्नीलनं चेंडू उचलला फेकून दिला व्यासपीठाच्या अगदी डोक्यावरून जातोय आणि तदनंतर 6 धावेसाठी अगदी षटकार येईल मागून जाऊन पोहोचले 38 या आकड्यावरती तब्बल तिसरं शेवटचं षटक चालू आहे पहिला चेंडूवरती षटकार आला नंतर दुसऱ्या ओव्हरच्या देखील पहिला चेंडूवरती षटकार आला तर तिसऱ्या ओव्हरच्या देखील पहिला चेंडूवरती षटकार म्हणजे तुफान बॅटिंग चालू आहे आज मैदानामध्ये या वांझोळे संघाकडून हो आणखीन एक आणि अगदी तदनंतर स्वप्नीलचा फॅन श्रवण मात्र मैदानामध्ये अगदी आनंद दिवाळी साजरी करतोय या षटकारानं मात्र टीमच्या धावसंख्येला दिले चकाकी 44 धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते स्कोर वरती स्वप्नीलच्या माध्यमातून चालू आहे बॅक टू बॅक 2 षटकार आलेत वन्स मोर येतोय मैं झुकेगा नहीं साला मैं ठोकेगा निघून जातोय आणि दिनेश पवार कडून 101 रुपयाचं कॅश प्राइज झालंय जमा आणि अर्थातच या बॅच मध्ये आता स्वप्नीलनं मात्र लावली आग अप्रतिम बॅटिंग आज केपीएल चा खेळ आठवतोय स्वप्नीलचा जी हाफ सेंचुरी त्यानं लगावली होती त्यानंतर व्हिडिओ व्हायरल प्रत्येकाच्या स्टेटसला तो झळकला होता आज देखील बकरा चषकला तो कास गावावरून आला आणि सांगतोय का बकरा चषकचे आम्ही वेडे आहोत का या स्पर्धेचा आम्हाला आनंद आहे आणि बकरा चषक साठी गावावरून आलेला हा खेळाडू मात्र आज मैदानामध्ये आग लावतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावसंख्या 50 धावसंख्या वांझोळे संघाची अप्रतिम बॅटिंग हॅट्रिक षटकार आलेत बॅटर स्विंग केले त्यानंतर आपण पाहिलं ते थोडासा खाली राहिलाय चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र प्राप्त होतोय तब्बल 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जोगाई देवी कराटे संघ गोलंदाजी करतोय सध्या बॅकफुटला आणखीन एक हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर रस्त्याच्या बाहेर जर ISPL असती तर 9 धावा असत्या या षटकाराला मात्र इथे आहे तब्बल 6 निघून गेलाय षटकार मधला फेवरेट प्लेयर होता राहुल दादांचा आणि का या खेळाडूला एवढे फॅन फॉलोवर आहेत का या खेळाडूची एवढी चर्चा यावेळी देखील आणखीन एक शॉट फुल पॉवरफुल आहे अगदी आहे खेळाडू तिथे पकडली जाते कॅच होते भिंत आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी स्थिर आहे अर्थातच जाऊन पोहोचते 72 या धावसंख्येवरती आणि माफ करा 62 या धावसंख्येवरती आणि 63 धावेचं आव्हान आहे 63 रन्स टू विन अप्रतिम बॅटिंग एका साइडला स्वप्नील दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर सचिन असा अगदी दमदार खेळ या दोघांचा मात्र आतापर्यंत राहिला व्हॉट अ बॅटिंग अप्रतिम बॅटिंग या दोघांनी मात्र केली आहे आणि संघाची धावसंख्या अगदी 62 या आकड्यावरती जाऊन पोहोचवली आहे 63 धावेचं आव्हान या नवले स्पोर्ट जिंती आणि सिरळ संघ टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स
दोन्ही कॅप्टन्स या करूया टॉस. येस अनिकेत दादा सोन्या विनंती करेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. येस सोन्या दादा विनंती करेल जावा आपण टॉस साठी. थँक्यू सो मच किरण सर. चला नवलाई स्पोर्ट जिंती त्यांच्या विरोधात शेळ संघ अगदी या हंगाम गाजवले. दोन्ही संघांनी शेळ संघाने देखील चांगला खेळ केलाय. त्यांच्या समोर नवलाई स्पोर्ट जिंती संतोष डिसले अँड टीम जिंती विपक्ष शिरळ. एका बाजूला अमोल त्यांच्या विरोधात संतोष डिसले. वेलकम. चला या संतोष डिसले. अनिकेत जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. नाणेफेक केली जाईल. जिंती संघ जिंती संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय. छापा आलाय. अगदी वेगळी स्टाईल आहे अनिकेत जाधव यांची. अभिनंदन. नाणेफेक जिंकले. बकरा चषक निर्णय काय असेल? फिल्डिंग प्रथमतः फिल्डिंग घेते. अगदी या 2 रविवार आराम केलाय. संघ जरी चांगला फॉर्म मध्ये असेल परंतु आता या स्पर्धेकडे कसं पाहताय? स्पर्धेकडे तर कंटिन्यू आम्ही एक नवीन सुरुवात म्हणूनच पाहत असतो. असं नाही की मागे कंटिन्यू जिंकलोय किंवा काय आलंय. हर एक स्पर्धा आम्ही नवीन सुरुवात म्हणून खेळतो. त्याच्यामुळे कुठेतरी यश चांगलं लागतंय. आणि आज संपूर्ण स्क्वॉड आहे. रविवारचा दिवस शनिवार आहे, सॉरी रविवार, त्यामुळे सगळा स्क्वॉड आहे. आणि बकरा अंडी की कोंबडी कशावर नजर असेल? बियर. बकरा अंड्याचा विषय ना आमचा खाली ट्रॉफीकडे विषय असतो. बाकी काय नाही. पहिला कर्णधार असेल कालपासून की ज्याने ट्रॉफीचं नाव घेतलंय. नाहीतर वेगवेगळी नावं आपण ऐकलेत. फलंदाजी करायचे शेळ संघ काय रणनीती असेल? जिंती टीम सुद्धा या हंगामातील चांगली टीम आहे. त्यासमोर जास्तीत जास्त धावा करायचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. थँक्यू सो मच. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅच कडे. थँक्यू. पहिलवड कॅच सचिन. अप्रतिम कॅच. वड कॅच. काय कॅच पकडली जाते सचिनने या मॅचची. अप्रतिम पकडली एक कॅच. आणि तदनंतर पहिलाच बॅटर चालला माघारी. आमच्या कराड टेनिस क्रिकेटच्या अर्थातच विद्यमान अध्यक्ष पहलवान साहेब विनंती करेल आपण या. वेलकम. अर्थातच त्याचबरोबर मिस्टर कॅटीपीएल, मिस्टर KTRBPL राजू कंक आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम. यावेळी देखील अप्रतिम फटका. लेफ्ट हँडेड बॅटर निघून जातोय पत्र्यावरती. जिथे तब्बल 6 धावा आणि टीमची धावसंख्या आणखीन चककते. 6 ने सुरुवात होते. अप्रतिम खेळ बघायला भेटतोय आणि येतोय षटकार.
संघाची धावसंख्या अगदी 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या अगदी 6 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. अगदी या स्पर्धेच्या ट्रॉफी दुपारी बकरा येईल, कोंबड्या येतील. थोड्याच वेळामध्ये ट्रॉफी तर आलेत आता. तनिक स्पोर्ट्स अर्थातच सचिन म्हात्रे यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर केलेत आम्हाला ट्रॉफीज. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा दाब ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. आज व्यासपीठावरती आपण पाहिलं तर आमच्या पैलवान साहेब विशालजी पाटील अर्थातच कराड तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष आणि त्याचबरोबर कराड तालुका टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा राजू कंक आज आहेत व्यासपीठावरती. पुढे आला बॅटिंगची अगदी टॉप एज निघून जाईल डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी आणि पहिल्या षटकाचा खेळ संपण्यासाठी अजूनही चेंडू मात्र बाकी आहे एक. जिथे आपण पाहिलं तर 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 7 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 7 धावसंख्या. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला अगदी आज एलपी स्ट्रॉंग आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला काल कांगारू 1000 होते, आज एलपी लंडन पर्सनल. एन्जॉय स्पर्धा असते बकरा चषक, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू इंटरेस्ट असतो. यावेळी देखील फटका चांगला आहे, अप्रतिम पायातला खोदून काढला. क्षेत्ररक्षक असेल मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर धावांसाठी होते धावा धाव. अगदी 2 धावा मात्र वेगाने केली आहे कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते अगदी 9 या आकड्यावरती. 9 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजली आहे. वेट बरोबर चुका करतो तो माणूस, सुधारतो तो देव माणूस. बसलाय बाजूला. 10 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. ओहो सूर्य एक फटका, अप्रतिम फटका खेळून काढला. स्क्वेअर कट निघून जातोय वन बाउन्स. चौकार. षटकाला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर राज सध्या मात्र अगदी गोलंदाजीसाठी येतोय. सफल होतोय शतायू. अगदी पूल फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडला, थोडासा आतमध्ये कट होतोय. फक्त आपण पाहिले तर निर्धाव चेंडू यावेळी मात्र जरूर प्राप्त होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत अगदी स्थिर आहे 14 या आकड्यावरती. 14. 2 पावलं पुढे आलाय. अप्रतिम फटका खेळलाय आहे क्षेत्ररक्षक त्याच्या अगदी हातामध्ये. अप्रतिम पकडली जाते कॅच स्वप्नीलच्या माध्यमातून आणि तदनंतर होत आहे विकेटचं पतन. अर्थातच शतायू शतायूच्या हातून बॅट पडली त्याच्या पायावरती आणि तदनंतर लगेच त्यानं बॅट उचलली, चुंबन दिलं, पाया पडला आणि तदनंतर मात्र तो येतोय मैदानाच्या बाहेर. ही आहे खेळाडू वृत्ती जी पाटण तालुका टेनिस क्रिकेटनं नेहमी जपली आहे. ओहो अप्रतिम फटका डाऊन दी ग्राउंड. येतोय चौकार.
आपण पाहिलं तर त्याने चौकार लगावला. टीमच्या धावसंख्येला थोडासा आकार दिला जातोय. टीमची धावसंख्या अगदी 19 या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचते. 19 धावसंख्या. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक या चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीनं टीमांची पुढे जाते. जे आपण पाहिली तर सध्या धावसंख्या अगदी 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 धावसंख्या. सध्या दुसरं षटक मात्र चालू आहे. तब्बल आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झाला. अजूनही एक चेंडू मात्र बाकी असेल. चेंडू पडला. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी काटा बदलतोय, कोण बदलतोय. आणि तदनंतर मी विनंती करेल आज व्यासपीठावरती आपण पाहिलं तर या स्पर्धेला उपस्थित सर्वात पहिल्यांदा आमच्या कराड तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष पैलवान विशालजी पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खर तर त्यांच्या माध्यमातून कराड टेनिस क्रिकेटची सर्वात मोठी वर्ल्ड कपची स्पर्धा अर्थातच थोड्याच दिवसामध्ये येते. KTPL 3.0 अर्थातच 13-14 तारखेला. आणि या भूमिपुत्राच्या मैदानामध्ये ही भव्य दिव्य वर्ल्ड कप कराडची खेळवली जाईल. पैलवान विशाल भाऊ पाटील साहेब अर्थातच आपण पाहिले तर कराड टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष. आणि त्याचबरोबर विनंती करेल अर्थातच कराड तालुका टेनिस क्रिकेटचा अभिमान आणि सातारा आयकॉन खेळाडू अर्थातच राजू कंग सर यांचा सन्मान केला जातोय. कराड तालुका टेनिस क्रिकेट मधील हाफ सेंचुरीचा बादशाह आणि या हाफ सेंचुरीचे सर्वात जास्त रेकॉर्ड ज्या खेळाडूच्या नावावरती तो सातारा आयकॉन खेळाडू अर्थात राजू कंग सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्हा सर्वांचा मनापासून आभार. आणि धावसंख्या 24 आकड्यावरती 24. यावेळी बॅटीची अगदी टॉप एज अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव पुन्हा एकदा जाते. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 25 धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डची सजवली गेली. तिसरं षटक सध्या मात्र चालू आहे. मिस्टर स्वप्नील जाधव गोलंदाजीसाठी दाखल झाले आणि या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं चौकार आला. तदनंतर एक धाव जरूर प्राप्त केली आणि हा तिसरा चेंडू घेऊन निघालेत. सध्या पुढे आले धाव प्रतिम फटका डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे राज वेगाने येतोय. चेंडू गॅदर केला. फेकी पहा सरळ हातामध्ये. हे बरेचसे खेळाडू असतात जे टच मध्ये प्रॅक्टिस मध्ये असतात आणि अशा पद्धतीने त्यांची जी प्रॅक्टिस आहे ती मैदानामध्ये नेहमी दिसून येते. आपण पाहिले तर टॉप 4 मध्ये जाणारी मॅच आहे. जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाईल आणि जरूर बक्षीस नाववरती करून घेण्यासाठीची लढाई असेल. स्क्वेअर कट गली रिजन मध्ये चेंडू आपण पाहिले तर अगदी एका धावेसाठी जरूर निघून जातो डिक्लेअर मध्ये. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तब्बल चेंडू आपण पाहिले तर अगदी झालेले आहेत 4 म्हणजे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर क्रॉस बॅट न यावे मात्र अगदी फिरवले. गोफन निघून जातोय. फुल टॉस चेंडूला मेजवानी मात्र यावे मात्र स्वीकारल्या. दोन्ही हाताने येतोय षटकार. या षटकारानं धावसंख्येला थोडीशी चकाकी भेटली. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 33 या आकड्यावरती. हो अनिल सूर्यवंशी त्यानं सांगितलं होतं षटकारासाठी जरूर कॅश प्राइज होतं. मात्र यावेळी अगदी कॅच होते. बॅटर होतो माघारी आणि सध्या आपण पाहिलं तर धावसंख्या आपण पाहिले तर अगदी 33 या आकड्यावरती स्थिर आहे. आणि वांजोळी संघ आपण पाहिलं तर अगदी स्क्रीनवरती सध्या पाहत आहे. वांजोळी संघाला अगदी मैदानाच्या मध्ये आपल्या देवाचा दोन्ही संघाचे कुलदैवत एकच आहेत. आणि सध्या आपण पाहिलं तर कॅमेरामॅन अगदी टिपेल अगदी वांजोळी संघाला सध्या टिपलं जाते. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी बी फॉर विक्ट्री सध्या मात्र